फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। आता येत्या 6 महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार असल्याचं भाकीत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या बैठकीत वर्तवलंय। सुप्रिया सुळेंनी बैठकीतलं हे सिक्रेट पूर्णपणे ओपन जरी केलं नसलं तरी कोणाची विकेट जाणार याच्या चर्चा सुरू झाल्यात। पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातल्या विरोधकांचा आत्मविश्वास चांगलाच वाढल्याचं दिसतंय। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घेण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं योजना आखल्याचं समोर येतंय। हे मंत्री नेमके कोण आणि त्यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्न करण्याचं नेमकं कारण काय याचे तपशील गुलदस्त्यात ठेवत खासदार सुप्रिया सुळेंनी एक मोठा दावा केला। एका बैठकीत सुप्रिया सुळे आणखी एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा दावा करत असतानाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होतीये। गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसची विकेट काढणार म्हणजे काढणार। आज नाही 3 महिने तुम्हाला सांगते 6 महिन्यात अजून एक विकेट निघाली ॲडव्हान्स नोटीस घेतली। तुम्ही खूप खुश व्हाल काढली भंडर सगळीकडे बायकोला पुढे करतो स्वतःकडे जातच आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल। आता तुम्हाला कळलं का नाही आम्हाला माहिती नाही कोण येतो डरपो सगळीकडे बायकोला पुढे आणि बायकोच्या मागे लपून टाकतो असं चालतं आणि त्याची जोड पेला ना बायकोच्या मागे काय पण बायको एवढी कर्तृत्वाने आणि सांगितलं हा बाबा कसा डरतो सगळे लोक असतात। सुप्रिया सुळेंनी थेट नाव न घेता या मंत्र्याच्या कार्यशैलीबद्दल अनेक टिप्स दिल्यात। त्यामुळे हे मंत्री महोदय नेमके कोण याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे। मात्र स्वतः सुप्रियाताईच नाव घेत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे इतर नेतेही त्याच भाषेत बोलत असल्याचं चित्र आहे। सुप्रिया सुळेंच्या या ऑडिओ क्लिपमधला आवेश पाहता हे मंत्री महोदय कदाचित यापूर्वी सोबत काम केलेले आणि बुजुर्ग असावेत अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शिवाय सुप्रियाताईंचं कन्व्हिक्शन पाहून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देखील त्यांच्या विधानाला थेट विरोध करत नसल्याचं चित्र आहे। त्यांनी त्या मेळाव्यामध्ये बोलल्याचं आता मी टीव्हीवर बघितलं, पण आता ठीक आहे, ताईंचा अभ्यास मोठा आहे, ताई राजकारणातल्या मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांना त्यांचा पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा। पण त्यांनी एकंदरीत जी काही खंत व्यक्त केली म्हणजे विशेष म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांच्या हत्येनंतर तर ती खंतसुद्धा नाकारण्यासारखी नाही। म्हणजे सुप्रियाताईंनी केलेलं भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाला पाठबळ देणारं आहे। त्यामुळे आता येत्या काळात कोणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल। एकीकडे सुप्रिया सुळे आणखी एका राजीनाम्याची गोष्ट करतायत तर दुसरीकडे तब्बल 7 ते 8 मंत्र्यांच्या बळीची भविष्यवाणी राऊतांनी केली आहे। असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत। त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं आहे, बिघडवलेलं आहे। अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि ही बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे। तर नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया न देता त्यांना एक सल्ला दिला। सुप्रिया सुळेंनी पुन्हा वक्तव्य महाविकास आघाडीचं सरकार आहे का? नाही त्यांनी वक्तव्य केलं की 6 महिन्यात अजून एक हो, पण महाविकास आघाडीचं सरकार आहे का? बळी देण्यासाठी आणि बळी घेण्यासाठी आमचे सगळे मंत्री सक्षम आहेत। सरकार आमचं लोकांच्या हिताचं चाललेलं आहे। आम्हाला मोठ्या मताधिक्य म्हणून लोकांनी आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे, म्हणून ताईंनी वाट पाहत करावी, दिवस मोजावे, आकाशाकडे पाहत राहावं। काय आणखी एका मंत्र्याच्या संभाव्य बळीची घोषणा करताना सुप्रिया सुळेंनी माजी मंत्री धनंजय मुंडेंबाबतही आपलं मन मोकळं केल्याचं या ऑडिओ क्लिपमधून समोर आलं। इतकी वर्ष एका पक्षात काम केल्यानंतर आता मुंडेंबाबतचं खरं मत आणि मनातल्या भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या। मी तुम्हाला जर खूप मला कधीतरी वाटतं बरं झालं पक्षात होता, कारण ते जर या पक्षात असते आणि मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते, नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकत नाही ते आता मानत आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असतानाही होती। मी कधी बाहेर बोललेले नाही, पण आज संघटनेत बसलोय। जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे
तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही. आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलतो आणि मी माईकवर पण बोलतो, मी नाही कोणाला कारण का मी आधी फालतू लढाई करत. एकेकाळी भाजपात असणाऱ्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत आणण्यात अजित पवारांनी पुढाकार घेतला होता. तर पक्ष फुटताना अजित पवारांना मुंडेंनी मदत केल्याची चर्चा होती. तेव्हापासून मनात असणारी सल आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली. आता याला अजित पवारांकडून आणि धनंजय मुंडेंकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.